मिथुन राशी 6 ते 12 ऑक्टोबर 2025 साप्ताहिक राशीफल। मिथुन राशी ज्योतिषशास्त्रानुसार ऑक्टोबरचा नवीन आठवडा लवकरच सुरू होणार आहे। 6 ते 12 ऑक्टोबर 2025 हा आठवडा अत्यंत खास असणार आहे। नवीन आठवड्यात काही महत्त्वाच्या ग्रहांचं संक्रमण देखील होणार आहे, त्यामुळे नवीन आठवडा हा मिथुन राशीसाठी महत्त्वाचा असणार आहे। नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यावसायिक करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊयात। मिथुन राशीच्या लोकांसाठी जर तुमच्या प्रिय जोडीदारासोबत किंवा जिवलग मित्रासोबत काही तणाव असेल तर तो सोडवण्याचा प्रयत्न करा। इतरांच्या भावनांचा आदर करणे आणि संवाद राखणे आवश्यक आहे। तुमचे वैवाहिक जीवन आनंदी करण्यासाठी मोकळ्या मनाने समजून घेण्याचा प्रयत्न करा। या आठवड्यात चंद्र 6 ऑक्टोबर पर्यंत कुंभ राशीत राहील, त्यानंतर 8 ऑक्टोबर पर्यंत मीन राशीत, त्यानंतर 10 ऑक्टोबर पर्यंत मेष राशीत आणि शेवटी वृषभ राशीत राहील। मिथुन राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या नातेसंबंधांबद्दल नवीन दृष्टिकोन स्वीकारण्याचा प्रयत्न करावे। सोमवारी एखाद्या खास व्यक्तीची संभाषण वेगळ्या स्वरात सुरू होईल, ज्यामुळे हळूहळू जवळीक निर्माण होईल। शुक्रवारी प्रशिक्षण किंवा अभ्यासक्रमादरम्यान अविवाहित महिलांना नवीन ओळखी होतील। आधीच नातेसंबंधात असलेल्यांनी बुधवारी त्यांच्या जोडीदारासोबत जुन्या मुद्द्यांवर चर्चा करावी लागेल। तर्क आणि संयम वापरा, कारण वाद घालण्यापेक्षा समजूतदारपणा दाखवणे चांगले। कुटुंबातील तरुण सदस्यांशी संवाद वाढेल आणि जुने वैर दूर होईल। मिथुन राशी गुरुवारी तुमचा प्रोफाईल मजबूत करण्यासाठी टीम प्रोजेक्टवर तुमचा सल्ला घेतला जाईल। नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांनी शनिवारी जुन्या सहकार्याशी बोलावे, कारण यामुळे एक नवीन शक्यता उघडेल। व्यावसायिकांनी मंगळवारी नवीन क्लायंट मिळू शकतो, परंतु निर्णय घेण्यास घाई करू नका। तंत्रज्ञान किंवा डिझाईनमध्ये काम करणाऱ्यांना आठवड्याच्या अखेरीस त्यांच्या विचारात काहीतरी नवीन समाविष्ट करण्याची आवश्यकता असेल। या आठवड्यात पैशाच्या बाबतीत मिथुन राशीच्या लोकांनी आर्थिक ज्ञानावर लक्ष केंद्रित करावे लागेल। सोमवारी ऑनलाईन सत्र किंवा वेबिनार बचत आणि गुंतवणुकीबद्दल नवीन माहिती देईल। गुरुवारी खर्च करण्याचे एक नवीन कारण घेऊन येईल, जसे की कोर्समध्ये गुंतवणूक करणे किंवा अपग्रेड करणे, परंतु ते भविष्यासाठी उपयुक्त ठरेल। शनिवारी तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा दिसेल, ज्यामुळे समाधानाची भावना येईल। जर तुम्ही कर्ज घेण्याची योजना आखत असाल तर शुक्रवार हा चांगला काळ असेल। तुमच्या बजेटचा आढावा घेण्यासाठी आणि बचत धोरण विकसित करण्यासाठी बुधवार हा सर्वात फायदेशीर काळ असेल। आरोग्याच्या दृष्टिकोनातून या आठवड्यात मिथुन राशीच्या लोकांनी शारीरिक हालचालींवर लक्ष केंद्रित करण्याचा काळ आहे। मंगळवारी एका स्थितीत बराच वेळ काम करणे थकवणारे असू शकते, ज्यामुळे मूड स्विंग होऊ शकते। शनिवारी तुम्हाला तुमचे शारीरिक स्वरूप सुधारण्यास प्रेरणा देईल, विशेषतः जर तुम्ही नृत्य आणि इतर सक्रिय व्यायामात सहभागी असाल तर। मिथुन राशीच्या लोकांनी बुधवारी ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप 21 वेळा करावा। हिरवे कपडे परिधान केल्याने लाभ होईल आणि तुमचा भाग्यवान क्रमांक हा 5 आहे। शनिवारी विद्यार्थ्याला स्टेशनरी दान केल्याने करिअरमध्ये प्रगती होईल आणि नातेसंबंधांमध्ये समेट होईल। हा आठवडा तुमच्यासाठी कामात व्यस्त राहील। तुम्ही तुमच्या सर्जनशील कल्पनांनी तुमच्या सहकाऱ्यांना प्रभावित कराल, तथापि तुमचा राग आणि उत्साह नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे संघर्ष होऊ शकतो। प्रवास शक्य आहे आणि तो फायदेशीर ठरेल। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे। मिथुन राशी या आठवड्यात मेष राशीत पौर्णिमा दिसल्याने तुम्हाला असे वाटेल की तुम्ही वेळेत परत जात आहात, कारण उन्हाळ्यात शनी या राशीत असल्याच्या आठवणी येऊ शकतात। तुमचे नाते कसे बदलले किंवा बदलले आहे याचा विचार करा। तुम्ही कसे वाढला आहात? तुम्हाला ज्या मैत्रिणी आधार दिला आहे त्यावर लक्ष केंद्रित करणे सध्या तुमच्या मनात असेल। पौर्णिमेचा चंद्र तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अशा लोकांबद्दल अधिक कृतज्ञ बनवू शकतो, जे तुम्हाला सक्षम आणि प्रोत्साहन देत राहतात। जेव्हा चंद्र आठवड्याच्या मध्यात शुक्राच्या अधिपत्याखाली वृषभ राशीत असतो, तेव्हा शुक्राच्या क्रियाकल्पांना प्राधान्य दिल्याने तुमचा उत्साह वाढू शकतो। स्वतःसाठी फुले किंवा चॉकलेट खरेदी करणे, चित्रकला करणे किंवा संगीत ऐकणे तुम्हाला रिचार्ज करण्यास मदत करू शकते। ज्यांना पुस्तके आवडतात त्यांच्यासाठी नवीन कथांमध्ये बुडण्यासाठी हा एक उत्तम आठवडा आहे। तुमच्या राशीतील चंद्र आठवड्याचा शेवट करेल। कलेशी जोडले जा आणि कदाचित नवीन प्रकल्प सुरू करा। मिथुन राशी काहीही शक्य आहे। सोमवार 6 ऑक्टोबर रोजी बुध वृश्चिक राशीत प्रवेश करत असल्याने तुम्ही अशा काळात प्रवेश करत आहात जिथे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार काहीही घडवू शकाल।
बुध ग्रह संवादाचे नियंत्रण करतो आणि त्यामुळे संभाषणे आणि रोमांचक ऑफरला प्राधान्य देतो. तर वृश्चिक राशीतील बुध तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या स्वप्नांना प्राधान्य देण्यास मदत करतो. त्याचबरोबर तुमच्या जीवनात तुम्ही शोधत असलेल्या बदलांसाठी उत्प्रेरक देखील बनतो. वृश्चिक राशीला या काळात इतरांशी प्रामाणिक आणि पारदर्शक राहण्याची आवश्यकता असेल याची खात्री करा. येणाऱ्या ऑफरमध्ये मोठ्या प्रमाणात बदल देखील समाविष्ट असू शकतात, ज्यामध्ये स्थलांतराचा समावेश असू शकतो. जे शक्य आहे ते स्वीकारण्याची खात्री करा आणि तुम्ही नेहमीच जे स्वप्न पाहिले आहे त्याबद्दल स्वतःला कमी लेखू नका. मिथुन राशी, बुध ग्रहाच्या अनुकूल स्थितीमुळे हा आठवडा बौद्धिक चर्चा आणि सामाजिक क्रियाकल्पांनी समृद्ध आहे. तुमचे संवाद कौशल्य वाढले आहे, ज्यामुळे वाटाघाटी आणि नेटवर्किंगसाठी हा एक उत्तम काळ आहे. करिअरच्या बाबतीत विचार सहजतेने वाहतात, परंतु त्यांना मांडण्यापूर्वी ठोस पायाभूत कामांचा आधार मिळतो याची खात्री करा. आठवड्याच्या मध्यभागी सहकार्याचा दृष्टिकोन तुम्ही दुर्लक्षित केलेल्या मार्गावर प्रकाश टाकू शकतो. वैयक्तिक आघाडीवर शुक्र तुमच्या प्रेमक्षेत्रावर प्रभाव पडतो, ज्यामुळे अविवाहितांसाठी प्रेमळ देवाणघेवाण आणि नवीन आवडी निर्माण होतात. अर्थपूर्ण संवादांद्वारे भागीदारांशी संबंध दृढ करा. आरोग्याच्या इच्छा मानसिक उत्तेजनाभोवती फिरतात. तीक्ष्ण राहण्यासाठी कोडी किंवा वादविवादांमध्ये व्यस्त राहा. या आठवड्याची ऊर्जा तीव्र वाटू शकते, म्हणून शांत चिंतनासाठी वेळ बाजूला ठेवून संतुलन साधा. आठवड्याच्या मध्यभागी काळजीपूर्वक लक्ष दिल्याने आर्थिक बाबींना फायदा होतो, ज्यामुळे फायदेशीर संधी मिळू शकते. तर आठवड्याच्या शेवटी ग्रहांचे संरेखन प्रवास किंवा अन्वेषणात्मक प्रयत्नांना अनुकूल असते, ज्यामुळे ताजेतवाने दृष्टिकोन मिळतात. या आठवड्यात मिथुनच्या नैसर्गिक कुतूहलाला आलिंगन द्या, कारण ते शोध आणि वाढीकडे घेऊन जाते.